सिंपल टॉपिक, स्ट्रेट लाईन. तर बघा, स्ट्रेट लाईन मध्ये काय आहे, वी नो इक्वेशन ऑफ अ लाईन विच इज बेसिकली इफ वी से इट गोज ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. पण येस, या इक्वेशनचे खूप सारे फॉर्म्स आहेत आणि आपल्याला एक खूप मोठं कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली याच्यापैकी कोणता फॉर्म वापरायचा. तर बघा, खूप सिंपल गोष्ट आहे, आपण समजून घेऊ. पहिले तर समजा की लाईनला बनवण्यासाठी काय लागतं, दोन गोष्टी लागतात. एक लागतं लाईन कुठल्या पॉइंटून पास करते, एक तरी फिक्स्ड पॉइंट, आणि दुसरं म्हणजे तिचं डिरेक्शन. डिरेक्शन डिनोट केलं तर स्लोपने. सो फर्स्ट थिंग दॅट इज फिक्स्ड पॉइंट अँड सेकंड इज डायरेक्शन. डायरेक्शन इज डिनोटेड बाय स्लोप. माझं तुम्हाला काय काय अवेलेबल होऊ शकतं एखाद्या लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी. तुम्हाला बघा कॉम्बिनेशन काय काय देऊ शकतील. तर फर्स्ट ऑप्शन इज यू विल बी गिवन अ पॉइंट अँड स्लोप. ओके. आणि सेकंड ऑप्शन काय आहे, तुम्हाला देतील दोन पॉइंट्स. आता यात पण आहे ना एक सिंपल अजून गोष्ट येते, काय तर हा स्लोप देताना ते ना डिरेक्टली स्लोप नाही देणार. ते एक तर डिरेक्टली देऊ शकतात किंवा सांगू शकतात की पॅरलल लाईनचा स्लोप वापरा किंवा मग परपेंडिक्युलर लाईनचा याच्यापैकी तुम्हाला सांगतील की स्लोप काढा आणि वापरा. मग हे यूज कसं करायचं, आपल्याला मोठं कन्फ्युजन आहे की याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता यूज करायचा. तर खूप सिंपल आहे. बघा, जेव्हा तुमच्याकडे स्लोप आणि पॉइंट येईल तेव्हा तुम्ही वापरायचं स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म कसा आहे तर बघा, तुम्हाला माहिती आहे की स्लोप काय आहे, एम. तो काय असतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. याच्या ऐवजी सिंपल गोष्ट करायची, तुमच्याकडे एक पॉइंट आहे, कोणता, y1 x1 हे डिनोट करणारा, दुसरा पॉइंट नाही. तर तुम्ही स्लोप पॉइंट फॉर्म डायरेक्टली असा यूज करू शकता. हा कधी वापरायचा, when point and slope is given. जेव्हा तुम्हाला ते दोन्ही देणार नाही, तुम्हाला काय देतील, दोन पॉइंट देतील. दोन पॉइंटच्या सिनारिओत काय करता येईल बघा. बरं, दोन पॉइंट आहेत, दोन पॉइंटला काय करता येतं, त्या पॉइंट्स मधल्या लाईनचा स्लोप हा कॉन्स्टंट असतो. लाईनचा स्लोप कधी बदलत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर त्या दोन पॉइंट मधला जो लाईनचा स्लोप आहे ना तो इक्वल आहे. मग त्याचाच आपण यूज करू. त्याचा आपण यूज कसा करू तर बघा, वी विल यूज दॅट y मायनस y1 अपॉन x मायनस x1. हा कुठल्या पण एका पॉइंट आणि फर्स्ट पॉइंट मधला स्लोप आहे त्या लाईनचा, आणि दॅट इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. दिस इज when two points are given. सिंपल ॲज दॅट. ह्याचा तुम्ही यूज केला की एक स्लोप पॉइंट फॉर्म म्हणजे काय, जेव्हा स्लोप आणि एकच पॉइंट दिलेला आहे, आणि हा टू पॉइंट फॉर्म जेव्हा तुम्हाला दोन पॉइंट्स दिलेले आहेत, तरी तुमचं काम कम्प्लीट होतं. तुम्ही याचा सिंपल यूज करू शकता. आता नेक्स्ट पार्ट काय येतो, एक छोटासा म्हणजे काय, तर तुम्हाला स्लोप कशा फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. स्लोप तुम्हाला डायरेक्ट लिहून देतील की स्लोप इज इक्वल टू दिस दिस, किंवा सांगतील पॅरलल टू अदर लाईन. मग पॅरलल टू अदर लाईन असेल तर काय करायचं, तिला कन्वर्ट करायचं या फॉर्मॅटमध्ये, y इज इक्वल टू mx प्लस c. आणि हा जो m असतो तो काय आहे, येस यू गेस्ड इट करेक्ट, दॅट इज स्लोप. जेव्हा पॅरलल लाईन्स असतात तेव्हा स्लोप सेम असतो. फॉर पॅरलल लाईन्स द स्लोप इज इक्वल, द स्लोप इज सेम.
जेव्हा लाईन्स परपेंडिक्युलर होतात तेव्हा स्लोपचा प्रोडक्ट इक्वल टू -1 असतो. म्हणजे काय? फॉर परपेंडिक्युलर लाईन्स इफ द स्लोप ऑफ वन लाईन इज m1 अदरवाइज m2 त्यांचं प्रोडक्ट येतं -1. मग तुम्हाला काय करावं लागेल? परपेंडिक्युलर लाईनला या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, तिचा स्लोप काढायचा. तो स्लोप असतो m1, मग तो इथे लिहायचा. मग तुम्ही m2 काढायचा. m2 कसा काढणार? तर सिंपल आहे, m2 इज -1 अपॉन m1. मग तुम्हाला मिळेल m2चा स्लोप. m2चा स्लोप मिळाला की तो यूज करायचा या फॉर्मॅटमध्ये, ओके, ॲज दिस स्लोप. आणि तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे आणि मग तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म यूज करून लाईनचं इक्वेशन काढू शकतात. दिस इज द सिम्पलेस्ट वे टू फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन.